छान झालाय ना शिरा? अजून लागला तर सांगा, आणून देते. लय जागावेस का तू? हा चल निघित ना. दादासाहेब. अरे नाही ठीक आहे. तुमच्यासाठी खास आंबा बर्फी आणली आहे. बरोबर, तुम्हाला आवडते ना म्हणून. काय खास दौरा कसा काय? काही कारण? कारण काही नाही. परवा दिल्लीत मीटिंग झाली. वरिष्ठांनी विचारलं, तुमच्या भागामध्ये कोणाचं कार्य चांगलं आहे, कोण जमिनीवर काम करतंय, कोणाचं काम लोकांना आवडतंय. म्हणून म्हटलं एकदा तुमच्याशी बोलावं. हो दादा, बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही तर बघताय आम्ही पक्षासाठी किती काम करतोय. सोहळे, स्पर्धा, काय काय करतोय आम्ही. लोकांच्या घरापर्यंत पोहोचतोय. पक्षवाढीसाठी आम्ही खूप काम करतोय दादा. ते झालं हो, तुम्ही करता, मनापासून करता. कधी कार्यक्रम तर कधी दंगा. लोकांना आठवतं ते कौतुक, गोंधळ नाही. गेल्या काही दिवसातली तुमची प्रकरणं अजून ताजी येत नाही. हे असं आंबा बर्फी देऊन ती झाकली जाणार नाही दादा, आम्ही काही जाणून बुजून केलेलं नाही. आम्हालाच कळत नाहीये हे काय ग्रहण लागले. ते ग्रहण लागलं म्हणून तुम्ही सोन्याच्या कानाखाली मारले का? माई, आम्ही दिल्ली, मुंबई कुठेही असलो ना तरी मतदारसंघातली माहिती आमच्याकडे असते. तुमच्या सुनेविषयी तुम्हाला किती प्रेम आहे हे काय मला माहित नाही. खरं तर तुमचं नशीब थोर. सुनेनं तमाशा नाही केला, तुम्हाला वाचवलं. तिच्याकडे दूरदृष्टी आहे, शहाणपण आहे. नाहीतर तुम्हाला राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागली. नाही दादा, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. तसं नाही कसं? त्या नाऱ्या नावाच्या तुमच्या कार्यकर्त्याचं प्रकरण अजून ताजं आहे आणि त्यातून तुम्ही हे असं करता. हे असे उद्योग. माही डोमेस्टिक व्हायलन्सची केस लागली असते ना तर तुम्हाला तिकीट मिळूनही निवडून येणं अशक्य झालं असतं. सॉरी दादा, परत आमच्याकडनं असं होणार नाही. तुमच्या नशिबाची आम्हाला कमाल वाटते. ते स्पर्धेतलं प्रकरण असो का त्या सोहळ्यातल्या तुमच्या मुलाने घातलेला गोंधळ. प्रत्येक वेळी ती वैदेही जगताप मक्तेदार तुमच्या मदतीला धावून आली. तिने वाचवलं तुम्हाला. राजकारणात फक्त शक्ती आणि पैसा असून चालत नाही माई, तर संयम, डोकं आणि योग्य क्षणी योग्य पाऊल टाकण्याची कला असावी लागते, जी तुमच्या सुनेमध्ये आहे. कदाचित तुमच्यापेक्षा जास्त. बरं, आम्ही प्रयत्न करू. तिकिटाचं तेवढं बघा दादासाहेब. एक मिनिट. हा बोला दायगुडे साहेब, बोला बोला. नाही नाही आहे की इथंच आहे, इथंच. हे असंच राहिलं ना तर आमची पकड सैल होऊन जाईल.
थंडर मसाले घे. अरे हे नाही रे, आपण आणलेले कुठे आहेत? हा तिकडे ठेवले. जेवणे पटकन. आणखी पटकन. हॅलो हॅलो. हे कुठले मसाले? जादुई मसाले, जादुई मसाले. जे झालंय ते खूप छान झालंय. बाहेरचे मसाले नको घालू, त्यानं चव बिघडल उगच. हे दिदे येडी झालीस काय? बाहेरचे मसाले नाही, घरगुती मसाले, घरगुती एकदम स्पेशल. कोणी दिली माहिती आहेत काय? कोणी? सासूबाईंनी. हा, एकदम स्पेशल घरगुती हँडमेड. अरे पण प्रमाण. दीदी सगळं माहिती. सासूबाईंनी सगळं बसून सांगितले मला. कुठला मसाला किती प्रमाणात कुठल्या पदार्थात टाकायचा सगळं सगळं अभ्यास करून आले ग. आणि हे नुसते मसाले टाकले ना, लोक नुसती बोट चाटत राहतील. विषयच नाही. आता हा कुठला मसाला? हा मसाले भातात टाकायचा. मला माहिती आहे ना. यो मसाला टाकल्यावर अशी चव होणार आहे की नाही, बोट चाटत बसतील. वा इधर यो. आमटी टाकायचा बाजूलो. वास बघ, वास बघ. ए थंडर, हे ढवळ. वा तेजा, तू तर एकदम शेफच झालास रे.